नमो नमः. तुम्हाला मी सांगितलंय की आज कशाची अपेक्षा करायची, पण त्या विश्वामित्र नदी संवादाच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतेय. काय झालं, 30-35 वर्षापूर्वी मुलांना घेऊन आम्ही दोघं जण ते सिमला, कुलू, मनाली अशी सगळी ट्रिप करायला गेलो. वाटेत कुठल्या तरी गावात दुपारी जेवणासाठी थांबलो. तिथे मी त्या माणसाला विचारलं, "इथे काही बघण्यासारखं आहे का हो?" तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "कुछ नहीं है. इथे फक्त 2 कुठल्या तरी नद्या मिळतात आणि तिथे जाऊ नका कारण पाणी सुद्धा नाहीये पुरेसं." म्हटलं, "कुठल्या नद्या?" तर म्हणाले, "बियास आणि सतलज." माझे डोळे अक्षरशः लकाकले. मी म्हटलं, "हो का?" लवकर लवकर जेवण आटपून म्हटलं, "आपण तिकडे जायचंच आहे." सगळ्यांच्या थोडंसं मनाविरुद्ध आम्ही तिथे गेले आणि गाडीतनं उतरताना सगळ्यांना सांगितलं, की पायातल्या चपला काढून या वाळूवर पाय ठेवा. तापलेली होती वाळू, पण काही बिघडत नाही. कारण आपल्याकडे ते म्हणतात ना, "इस मिट्टी से तिलक करो." तसं या मातीचं मोल तुम्हाला कळणार नाही. कारण याच मातीवर, याच वाळूवर 5,000-6,000 हजार वर्षापूर्वी विश्वामित्र ऋषी आणि त्यांचं सैन्य उभं होतं. याच बियास आणि सतलज म्हणजे ऋग्वेदातले शब्द आहे, विपाट आणि शुतुद्री या नद्यांच्या संगमावर ते उभे होते. अर्थातच मुलांना काहीच माहिती नव्हतं. ते म्हणाले, "आई काय म्हणजे?" म्हटलं, "तुम्ही आता विश्वामित्रांची ही गोष्ट ऐकाच ऐका." ठीक आहे. आणि मग मी त्यांना ही गोष्ट जी ऋग्वेदातली आहे ती सांगितली. ती गोष्ट अशी आहे, की विश्वामित्र ऋषी, आपण त्यांना ऋषी म्हटलं तरी लक्षात घ्या ते एका राजाचा मुलगा आहेत. बरोबर आहे? कुशिक नावाचा राजा आहे. आणि म्हणून विश्वामित्रांना अनेकदा कौशिक असं सुद्धा संबोधलं जातं. तेव्हा ते क्षात्र आहेत. म्हणजे जरी ते लढवय्ये आहेत, तरी ते एकीकडे ऋषी म्हणून स्तवनही करतात आणि त्याच वेळेला भरतांच्यासाठी, भरत हे तेव्हाचे एक राज्य समजा किंवा टोळी समजा, त्यांच्यासाठी ते सेनापती पण होते. अशा वेळेला एकदा युद्ध जिंकून विश्वामित्र आणि त्यांचे सगळे सैन्य हे तिथे आले. कुठे? ह्या गावाला, ज्याचं नाव आता आहे हरकेपट्टण. हे मला अर्थात खूप उशिरा कळलं. त्या काळी काही तेव्हा गुगल बिगल नव्हतं. कुठे आलोय हे कळायला मार्गही नव्हता. आणि तिथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की अरेच्या, या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहतायत. 6,000 वर्षापूर्वी उत्तरेतल्या नद्या कशा असतील तुम्हाला कल्पना येईलच. काही धरणं नव्हती, अमकं नव्हतं, तमकं नव्हतं. आणि अशा वेळेला विश्वामित्रांना कळेना, की एवढ्या पाण्यातनं आम्ही सगळे पलीकडे कसे जाणार. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं, की आपण या नद्यांनाच तशी विनवणी करूया. मग त्यांनी विनवणी करायला सुरुवात केली, की संस्कृतमध्ये त्यांची पहिली ऋचा विश्वामित्रांची आहे. आणि ते म्हणतात, की "काय सांगू तुम्हाला, काय सुंदर तुमचा हा पाण्याचा प्रवाह आहे. किती छान चाललाय तुम्ही दोघी जोडीनी जोडीनी. असं वाटतंय, की मंदुरातून सुटलेल्या" मंदुरा म्हणजे ज्याला आता आपण तबेला किंवा पागा म्हणतो घोड्यांची, "तशा घोड्यांप्रमाणे तुम्ही सुसाट सुटलेले आहात." किंवा कदाचित असंही असेल, की गाय आणि वासरू जसं प्रेमाने एकमेकासोबत जातं, तशा तुम्ही जाताय असं म्हणा. खूपच सुंदर दिसतंय. नद्या काही म्हणजे फार भोळ्या नाहीयेत. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, की हा विश्वामित्र आणि नदी असा संवाद आहे. म्हणजे एक मंत्र विश्वामित्रांचा, दुसरा मंत्र नद्यांचा. दोघी जणी मिळून बोलतायत असं आपण समजायचं. नद्या म्हणल्या, "हो का? आम्ही सुंदर आहोत का? आमची स्तुती चालली आहे." "काय रे, हे विप्र, हे ब्राह्मणा, काय म्हणून तू आमची स्तुती करतोयस? किंयुर विप्रो नद्यो जो हवीती." कोणताही माणूस कुणाचीही फुकट स्तुती करणार नाही, हे नद्या विश्वामित्रांना ऐकवतायत. मग विश्वामित्रांना खरं सांगणं भाग आहे. ते म्हणतात, "अगं हे बघ,
आम्ही सगळं सैन्यासह तुमच्या दोघींसमोर आलोय. आम्हाला जायचंय पलीकडे. तुमचं पाणी तर इतकं प्रचंड आहे, त्याला थोडा जर तुम्ही उतार पाडलात, तर आम्ही सुखरूप तिकडे जाऊ शकू, दुसऱ्या किनाऱ्यावर. नद्या म्हणाल्या, का बरं? आम्ही हे का करावं? साक्षात इंद्रानी आम्हाला हा दिलेला आहे पाण्याचा प्रवाह. आपल्याला माहितीये की इंद्राचं आणि पाण्याचं काय नातं आहे. इनफॅक्ट इंद्र सूक्तामध्ये हित्वा अहिम अरिणात सप्त सिंधून, त्यांनी अहि म्हणजे त्या दुष्टाला मारलं आणि सप्त सिंधूंना मुक्त केलं, म्हणजे त्यांच्यातून भरभर भरभर पाणी वाहू लागलं, असेही संदर्भ येतात. हा इंद्रांनी दिलेला जो प्रवाह आहे तो आम्ही थांबवणार नाही किंवा वळवणारही नाही. विश्वामित्र म्हणाले, खरी गोष्ट आहे, पण थोडी माझ्यावर दया करा. एवढं सैन्य माझं दमून आलंय, त्यांना आम्हाला पलीकडे जायचंय, कायमचं नाही काही. जरा वेळ तुमचा पाण्याचा प्रवाह किंचित कमी करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. पुन्हा नद्या त्या मी म्हटलं तसं काय ते दूध के धुले हुए तशा नाही आहेत. त्यांना बरोबर माणसाचा स्वभाव माहितीये. आणि ज्या कोणी हे सूक्त लिहिलं, विश्वामित्र ऋषी असं पण म्हणतो, पण त्यांना मनुष्य स्वभावाचं किती उत्तम ज्ञान आहे ते पहा. त्या नद्या म्हणतात, ठीक आहे, आता वेळच पडली तुझ्यावर अशी, तर करतो आम्ही आमचं पाणी कमी थोडंसं. पण त्याच्या बदल्यात तू आम्हाला काय देणार? आम्ही तुझ्यासाठी एवढे कष्ट करायचे, ते काही फुकट नाही करणार. तू आम्हाला काय देणार ते सांग. विश्वामित्र पडले ऋषी. ते म्हणाले, मी काय देणार? माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये तुम्हाला नद्यांनो. पण नद्या त्याच्याहून हुशार आहे. त्या काय म्हणाल्या, असं कसं? आम्ही तर ऐकलोय की तू कारू आहेस. कारू म्हणजे स्तुती करणारा, सूक्त रचणारा. आम्हाला माहितीये तुझी खरी ओळख. तू जर का कारू आहेस, तर तू आमच्या दोघींवर एक सूक्त लिही ना. आणि मुख्य म्हणजे त्या सूक्तात आमची नावं घाल न विसरता. विपाट, शुतुद्रा ही नावं घाल, म्हणजे काय होईल? उत्तरायुगानी, अनेक काळापर्यंत, युगानुयुग माणसं आम्हाला विसरणार नाहीत. कारण आम्ही त्याच्यात अक्षरांमध्ये आम्ही अक्षर झालेलो आहोत, अमर झालेलो आहोत. त्यामुळे तू आमच्यावर एक सूक्त लिही. किती गमतीची विनंती आहे ही त्यांची, पण ती थोडीशी खरी पण आहे. माणसाला सुद्धा आपलं नाव कुठेतरी छापून यावं याची खूप दाडगी हौस असते. तसं या नद्या त्याला म्हणाल्या. अर्थात हे काही विश्वामित्रांना फारसं अवघड नव्हतं. आणि त्यांनी हे जे सूक्त लिहिलंय, विश्वामित्र नदी संवाद, हे त्याच वेळचं सूक्त आहे. याच्यात त्या विपाट आणि शुतुद्री नद्या येतात, त्यांची नावं येतात. म्हणूनच आज सुद्धा मी तुम्हाला विपाट आणि शुतुद्रीची कथा सांगते, बियास आणि सतलजची नाही. म्हणजे जरी नद्या त्याच असल्या तरी किती वेगळं वाटतं पहा. विपाट आणि शुतुद्री म्हटलं की एकदम आपण वैदिक काळामध्ये जातो. आणि मग नद्यांना तो म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यावर एक सुंदर कविता करतो. अर्थातच मग नद्याही त्याचं बोलणं मान्य करतात आणि म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे, आम्ही आता आमच्या पाण्याला उपतार देतो आणि मग तू तुमचे रथ, घोडे, काय काय ते घेऊन पलीकडे जा जरूर. अशा रीतीने पाण्याला उतार देऊन विश्वामित्र आणि त्यांचं सैन्य विपाट शुतुद्रीच्या संगमावरून पलीकडे गेलं, सुखरूप गेलं. हे महत्वाचं. आता इथे सूक्त संपलं, पण केवढी गंमत आहे ह्या सूक्तामध्ये तुम्हाला माहिती आहे का? एकतर तुम्हाला भूगोल कळलं नाही का? तत्कालीन ज्या नद्या आहेत म्हणजे वेदाच्या काळच्या, त्या आपल्याला कळल्या. फक्त त्याच नाही, वेदामध्ये इतर एकूण 21 नद्यांचा उल्लेख आहे. पार अफगाणिस्तान म्हणजे आजच्या अफगाणिस्तानामधली काबूल ही वेदामध्ये कुभा बनून येते. तर आत्ताच्या या सगळ्या नद्या, सिंधू, सरस्वती, गंगा, ह्या पण ऋग्वेदात आपल्याला दिसतात. आणि त्याच वेळेला
ज्याच्यामुळे पंजाब या राज्याला पंजाब उर्फ पंच आप, पाच पाणी म्हणजे पाच नद्या जिथे वाहतात भरभरून, ते त्याही नद्यांची नावं येतात. आता त्याला कोणी झेलम म्हणत नाही, कोणी रावी म्हणत नाही वेदामध्ये. त्यांना तिस्ता वगैरे नावं दिलेत, वितस्ता असं नाव दिलेलं आहे. म्हणजे तत्कालीन भूगोल तुम्हाला समजला. आणि त्याच वेळेला एक लक्षात घ्या, की या नद्यांचं महत्त्वही आपल्याला समजलं. आज सुद्धा आपल्याकडे संगम जिथे असतो ना, त्याला एक काहीतरी महत्त्व येतं. मग ते प्रयागराज असू दे, नाहीतर कराडचा कृष्णा आणि कोयनाचा संगम असू दे, सगळीकडे संगमाला महत्त्व आहे. इनफॅक्ट सगळ्या नद्यांनाच आपण महत्त्व दिलंय. त्यांच्याकडे आपण एक केवळ भौगोलिक नाव किंवा एक काहीतरी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असं बघत नाही. आपण त्यांना देवी मानतो आज सुद्धा. जे ऋग्वेदात सुद्धा तुम्हाला दिसतं. म्हणजे या विश्वामित्र नदी संवादाचं मी म्हणत नाहीये. एक चक्क असं सूक्त आहे, की ज्याच्यामध्ये सरस्वती नदीची देवी म्हणून स्तुती केलेली आहे. देवता, आपण ऋग्वेदाच्या संदर्भात देवता हा शब्द वापरतो. आणि तिथे ते ऋषी सांगतायत तुम्हाला, देवी तमे अंबितमे नदी तमे सरस्वती. हे सरस्वती तू कशी आहेस? नदी तम, सर्वश्रेष्ठ नदी आहेस. अंबितमे, अंबा म्हणजे आई. आणि शिवाय त्यांनी म्हटलंय की जगन्मातासारखी तू सर्वांची अंबा आहेस आणि म्हणून आमची देवी तमा उर्फ उत्तम अशी देवता आहे. आणि हीच भावना आपल्याकडे आज सुद्धा आहे. मला आठवतं लहानपणी आगगाडीतनं जायचा प्रवास तेव्हा आगगाडीचाच असायचा. त्या कुठल्याही नदीच्या पुलावरनं खडखड खडखड करत आपण गेलो की म्हणजे आम्ही जायचो, तेव्हा आमची आई आम्हाला एक नाणं द्यायची. मग आम्ही ते पाण्यात टाकायचो पुलावरनं, हात जोडून नमस्कार करायचो. हे असं का करत होतो त्याचं महत्त्व तेव्हा जरी कळलं नाही, तरी हळूहळू नद्यांचं महत्त्व लक्षात येतं. आणि या सगळ्या ऋग्वेदातल्या नद्या जशा पूजल्या गेल्या किंवा त्यांना सन्मान दिला गेला, त्यांना देवतात्व आपण अर्पण केलं, तसं आज सुद्धा देतात. मला आठवतं इथे जवळ वाई, तिथे जी कृष्णामाई आहे, तिला लोक तिथले कोणी कृष्णा म्हणत नाहीत, कृष्णामाई आहे ती त्यांची. आणि तिथे कृष्णामाईचा उत्सव हा सगळ्या गावाचा उत्सव असतो. तुमची जात पात धर्म काही फरक पडत नाही. ती एक नदी आहे जी सगळ्यांना समान करून टाकते. किंवा मला आठवतं मध्य प्रदेशात नर्मदेला हेच महत्व आहे. म्हणजे काय तर महेश्वरला, जिथे अहल्याबाईंचा राजवाडा आहे आजही, आणि त्या महेश्वरला नर्मदेला वस्त्र नेसवायचं, तिची ओटी भरायची आणि तिला वस्त्र नेसवायचं, असं लांब लचक ती साडी, त्यांच्याकडे लाल साडीचं महत्व. तेव्हा आज सुद्धा नद्यांना देवता रूप आहे. कुठून आलं? ऋग्वेदातून. जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगते. मी तुम्हाला आता म्हटलं की सगळीकडे संगमाला महत्व येतं, मग तिथे देवळं बांधतात आणि मग त्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणून अगदी नेमाने जातो. लोक तर तीर्थक्षेत्रांचा प्रवास करतात, चारधाम यात्रा हे ते सगळ्याचा प्रवास करतात. तीर्थ म्हणजे काय? अर्थात तुम्ही म्हणाल तीर्थ म्हणजे पवित्र, तो नंतर आलेला अर्थ आहे. तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी नदीला उतार पडतो ती जागा. आणि अशा जागेवरच जगातल्या सगळ्या संस्कृती, म्हणजे अगदी मला असं वाटतं की आपल्याकडे सिंधू नदीच्या काठावर, सरस्वतीच्या काठावर, गंगा, यमुना, नर्मदा सगळ्यांच्या काठावर नगरं वसलेली आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा न्यूयॉर्कला गेले तेव्हा मला खूप छान वाटलं की तिथे हडसन नावाची नदी आहे. म्हणजे नद्या सगळीकडे असतात, तिथेच संस्कृती वाढते. आणि हे जे तीर्थ आहे ते महत्वाचं आहे. आणि तीर्थला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये? फोर्ड, FORD. आणि फोर्ड म्हणजे अशी जागा की जिथून तेव्हाचे कोण घोडे, बैल, गायी किंवा माणसं सहज दुसरीकडे जाऊ शकते. आणि ह्या फोर्डचा एक सुंदर उपयोग जो संस्कृत ऋग्वेद
या सगळ्यांशी संबंधित आहे, तो मी तुम्हाला सांगतेय. मागच्या वेळेला मी तुम्हाला मॅक्स म्युलरबद्दल सांगितलं, की त्यांनी अग्निमिळे ही ऋचा पहिल्यांदा ग्रामोफोनवर रेकॉर्ड केली. पहिली रेकॉर्ड आपल्या ऋचेची आहे. एकदा काय झालं, मॅक्स म्युलरनी ऋग्वेदाची प्रिंटेड एडिशन, फार सुंदर आहे ती, आणि ती लिमिटेड एडिशन म्हणतात तशी आहे. पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात त्यातली एक आहे. जरूर नुसती बघून या, मन भरून येईल तुमचं. तर ह्या एडिशन त्यांनी कुठे छापली? तो होता इंग्लंडमध्ये. तर त्यांनी ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये स्थापन केली आणि छापली सुद्धा. आता गंमत अशी आहे की केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड हे शब्द आपण सर्रास वापरतो, पण मॅक्स म्युलरला ते चालले नाहीत शब्द. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस काय? प्रेसला त्यांनी मुद्रणशाला म्हटलं, युनिव्हर्सिटीला विश्वविद्यालय म्हटलं. मग ऑक्सफर्डचं काय करणार? ऑक्स म्हणजे काय सांगा? ऑक्स म्हणजे बैल. खूप शाळेत असताना हा शब्द आपण वापरायचो, कारण एकवचनाचं बहुवचन करताना जे विनोदी काही काही प्रकार घडतात त्याचं ऑक्सचं ऑक्झन होतं, म्हणून हा शब्द मला आठवतो. ऑक्स म्हणजे बैल, ठीक आहे. आणि फोर्ड म्हणजे तीर्थ. मॅक्स म्युलरच्या पुस्तकावर असं लिहिलंय की गो तीर्थ विश्वविद्यालय मुद्रणशालायाम. हे कुठे छापलं आम्ही? ऑक्सफर्डमध्ये नाही, गो तीर्थावर छापलं, असं आपल्याला त्यांनी सांगितलं. किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जो ऋग्वेदावर खरं प्रेम करतो त्याला ऋग्वेद ठायी ठायी दिसतच राहतो. जसा माझ्या ध्यानीमनी नसताना तो आमच्या सिमला कुलू मनालीच्या ट्रिपमध्ये अचानक माझ्या भाग्याने मलाच भेटायला आला आणि आम्ही विश्वामित्र नदीचं ते संवादाचं सुक्ताचं जागा पाहिली. स्थान महात्म्य म्हणून काही असताच की नाही, तसं मला तेव्हा वाटलं. आता संवाद म्हटला म्हणून आणखीन एक गोष्ट सांगते. तुमच्या लक्षात आलं असेल की विश्वामित्र आणि नदी असे असे बोलतात एकमेकाशी, ह्याचा अर्थ समोर कोणीतरी श्रोतृवर्ग आहे, नाही का? नाहीतर ते कशाला बोलतील? याचा अर्थ काय झाला की तत्कालीन समाजामध्ये सुद्धा नाटकं केली जात होती. दृश्य आणि श्राव्य अशा स्वरूपाची नाटकं केली जात होती. म्हणजे कल्पना करा, एका माणसाने कोणीतरी विश्वामित्र ऋषीचे वेश वगैरे परिधान केलाय, दुसऱ्या कोणी दोघींनी किंवा दोघांनी, कसंही म्हणा, नद्यांचं वस्त्र परिधान केलंय, ते नद्यांसारखं दिसतील असं. म्हणजे जी संस्कृत वाङ्मयात पुढे संस्कृत नाटक, ज्याच्यावर नाट्यशास्त्र सुद्धा लिहिलं गेलं, आणि आज सुद्धा मराठीत जे नाटक चालतं त्याचं मूळ तुम्हाला हुडकायला ऋग्वेदात जावं लागतं. आणि मला हेच सतत सगळ्यांना सांगायचंय की तुमच्या प्रत्येक सांस्कृतिक, धार्मिक, तत्वज्ञानात्मक किंवा भाषिक सुद्धा गोष्टींचं मूळ तुम्हाला ऋग्वेदात सापडतं. आणि हे काही एकटंच संवाद सूक्त नाहीये बरं का. तुम्हाला वाटेल एकावरनं म्हणजे हे अगदी सुतावरनं स्वर्गावर. 20 संवाद सूक्त आहेत. कोणाकोणाची आहेत? यम आणि यमी. यम म्हणजे जुळे बरं का. इनफॅक्ट यम आणि यमी हे आपल्याला माहीत असलेलं रेकॉर्डेड असं पहिलं जुळं अपत्य आहे, ठीक आहे. तेव्हा त्यांचं सूक्त आहे, एकमेकांवरचं प्रेम बोलतात. पुरुरवा उर्वशी, पुरुरवा हा राजा होता मोठा, उर्वशी ही अप्सरा आहे, त्यांची प्रेमकथा सुद्धा अशी संवादातनं येते. किती छान शब्द त्यांनी विषय सुद्धा अगदी सुरेख निवडले. ही पुरुरवा उर्वशीची कथा तर इतकी छान आहे की पुढे कालिदासानी त्याच्यावर विक्रमोर्वशीय हे सुंदर नाटक लिहिलं. आणखीन एक संवाद सुक्ताचा जरूर उल्लेख करते, आणि ते म्हणजे सरमापणी संवाद. सरमेबद्दल मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की ती देवशूनी होती, कुत्री होती, आणि ती पणींनी गायी लपवल्या होत्या किंवा चोरल्या होत्या, त्यांना हुडकायला गेली होती. ती सरमा पणींना विचारते, मला इथे गायींचा वास येतो. मग ते म्हणतात, अगो पण वाटेत एवढी मोठी नदी आहे, रसा, कथम रसाया तरत पयांसी, ते पाणी ओलांडून तू इथे पोचलीसच कशी? म्हणजे पहा, भाषा किती सोपी आहे.
आपण एकमेकांशी बोलतो तसं बोललेलं आहे. मग आता जर तुम्हाला मी म्हटलं, की ऋग्वेद हा कळायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे फक्त तशी दृष्टी आणि मुख्य म्हणजे इच्छा पाहिजे. बरोबर आहे ना? तेव्हा ऋग्वेदात फक्त जड तत्वज्ञान आहे, धर्म आहे, आणखीन काहीतरी सृष्टीच्या उत्पत्तीचं गूढ आहे, असलं नाहीये. तर अशा प्रकारचे वाङ्मयीन सुद्धा काही गोष्टी आहेत, कविता आहेत, पावसाचं वर्णन करणारी कविता आहे, मंडूकं, बेडकांचं वर्णन करणारी कविता आहे. तसंच ही विश्वामित्र नदी संवादाची सुद्धा कविता आहे, म्हणजे सूक्त आहे. आणि आपण अशाच काही गोष्टींचा सतत याच्यापुढे आनंद घेऊया. पुनर्दर्शनाय.